जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे हजारो पदं भरले जाणार आहेत. त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकतात की राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे. इथं हेडलाईन पाहू शकतात तुम्ही. त्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, तर पवित्र पोर्टलद्वारे हजारो पदे भरली जातील. राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जिल्हा परिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त शिक्षक पदे लवकरच पवित्र पोर्टलद्वारे जे आहेत ते भरले जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांनी अलीकडे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही माहिती दिली. त्यानंतर पुढे ते म्हणतात की बैठकीतील जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते म्हणजे काय, तर खाजगी शैक्षणिक संस्थातील रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवण्यापूर्वी मागासवर्गीय प्रकोष्ठ आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बंधनकारक असेल. त्यानंतर पदाची माहिती पोर्टलवर सादर करता येईल. केवळ पवित्र पोर्टलमार्फत भरलेल्या पदांनाच शासन मान्यता देण्यात येत असून भविष्यात त्याच पदांवर वेतन लागू होईल. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर जे महत्त्वाचं आहे, जे अनुकंपा भरतीला गती मिळेल, कारण खाजगी शाळांमध्ये C आणि D वर्गातील अनुकंपा तत्वावरील पदे लवकर भरण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावांपैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे. उर्वरित प्रस्तावांना त्रुटी दूर करून त्यांची जी आहे त्याची जी प्रस्तावना आहे ती मंजूर लवकरात लवकर करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने अपडेट आलेली आहे. एक अपडेट अजून आहे की अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन, म्हणजे खाजगी शाळांमधील अतिरिक्त घोषित शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने केले जाईल. तसेच जिल्हा परिषदांच्या केंद्र शाळांना समूह शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे त्या ठिकाणी 10वीपर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यासाठी सकारात्मक उचललेले जे पावलं आहेत ते उचलले जातील. त्यानंतर रणजित सिंग देओल यांनी सांगितलं की शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून रोस्टर प्रमाणात किंवा जे बिंदू नामावली आहे त्या प्रमाणात पोर्टल आधारित भरतीमुळे पात्र उमेदवारांना न्याय मिळेल. 18 मार्च रोजी मंत्रालयात कास्ट्राईब शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे जे तुमचे मुद्दे आहेत ते डिस्कशन केले गेले. त्याच पद्धतीने जे आजचं जे आर्टिकल आहे, राज्यात लवकरच शिक्षक भरती जी आहे ती होणार आहे. तर भरती जी आहे ती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. जे पदं भरली जातील त्या पदांमध्येच जे मान्यता देण्यात येतील, पवित्र पोर्टलमार्फत जे भरलेले जातील पद त्यांनाच शासन मान्यता देण्यात येणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी शिक्षकसाठी किंवा शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे. अजून अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळत जातील, म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.